विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सोनाली महादेव पवार, सांगोला कॉलेज, सांगोला, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. मी आज या ठिकाणी आपणास बीकॉम भाग 1 मधील बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयातील लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन या घटकावरती चर्चा करणार आहोत. यालाच आपण बदलत्या प्रमाणाचा नियम असं म्हणतो. सुरुवातीला आपण बदलत्या प्रमाणाचा नियम अभ्यासत असताना त्याची प्रस्तावना अभ्यासणं गरजेचं आहे. सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी घटत्या उत्पादन फलाचा, वाढत्या उत्पादन फलाचा व स्थिर उत्पादन फलाचा अशा 3 उत्पादन फलाच्या सिद्धांताची मांडणी केली होती. यापैकी त्यांनी घटत्या उत्पादन फलाच्या व वाढत्या उत्पादन फलाच्या सिद्धांताला महत्त्व दिले. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकात वाढ करीत गेल्यास एकूण उत्पादन प्रथम वाढत्या प्रमाणात वाढून नंतर ते घटत्या प्रमाणात वाढेल. यामुळे या सिद्धांताला आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी बदलत्या प्रमाणाचा नियम हे नाव दिले. कारण उत्पादनाची वाढवण्याची अथवा घटण्याची प्रवृत्ती ही विविध घटकांच्या बदलत्या प्रमाणावर अवलंबून असते. अशा प्रकारे आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमाची प्रस्तावना अभ्यासल्यानंतर तो नियम काय आहे हे आपण आता सविस्तर बघूयात. बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकाळात अनुभवास येतो. अल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये काही उत्पादन घटकांचा पुरवठा अलवचिक असतो. म्हणजे या आदानांचा पुरवठा अल्पकाळात मोठ्या प्रमाणात वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. उदाहरणार्थ जागा, इमारत, यंत्रसामग्री इत्यादी या उत्पादन घटकांच्या पुरवठ्यात वाढ करून उत्पादन वाढविता येत नाही. परंतु उत्पादकाला बदलत्या उत्पादन घटकांचा पुरवठा वाढवून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करता येते. कारण अल्पकाळात बदलत्या उत्पादन घटकांचा पुरवठा लवचिक असतो. म्हणूनच त्यांच्या पुरवठ्यात वाढ किंवा घट करता येते. उदाहरणार्थ भांडवल, कच्चा माल, कामगार या घटकात वाढ करून उत्पादकाला वस्तूच्या उत्पादनात वाढ करता येते. अल्पकाळ हा काही आठवडे, काही महिने किंवा प्रसंगी 1 वर्षाचा कालावधी असतो. बदलत्या प्रमाणाच्या नियमालाच अल्पकालीन उत्पादन फलन असेही म्हणतात. बदलत्या प्रमाणाचा नियम उत्पादन विषयक विश्लेषणात अत्यंत महत्त्वाचा आहे. घटत्या फलाच्या सिद्धांताचे आधुनिक रूप म्हणजेच बदलत्या प्रमाणाचा नियम होय. या नियमामध्ये इतर उत्पादन घटक कायम ठेवून एखाद्या उत्पादन घटकात बदल केला असता उत्पादन फलात घडून येणाऱ्या बदलाचे विवेचन केले जाते. या नियमाला बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणण्याचे कारण म्हणजे उत्पादन वाढण्याची किंवा घटण्याची प्रवृत्ती ही विविध घटकांच्या बदलत्या प्रमाणावर अवलंबून असते. या सिद्धांतालाच सनातनवाद अर्थशास्त्रज्ञांनी घटत्या फलाचा सिद्धांत असे म्हटले आहे. उत्पादन प्रक्रियेत उत्पादन घटकांचे वस्तुरूप उत्पादनात रूपांतर केले जाते. उत्पादनाचे घटक हे दुर्मिळ असतात. इमारत असेल, यंत्रसामुग्री असतील, भांडवल असेल, व्यवस्थापन असेल, या स्थिर उत्पादन घटकांच्या मानाने मजूर, कच्चा माल, वीज पुरवठा, पाणी पुरवठा या अस्थिर उत्पादन घटकांचा पुरवठा कमी दुर्मिळ असतो. अल्पकाळात उत्पादन घटकात वाढ केल्यास सुरुवातीला उत्पादनात वाढ होते आणि नंतर काही काळ स्थिर राहते आणि शेवटी उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येते. उत्पादनातील याच प्रवृत्तीला बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हटले जाते. यालाच अप्रमाणित उत्पादन फल सिद्धांत असेही म्हणतात. प्राध्यापक सॅम्युएल्सन, प्राध्यापक बोल्डिंग, श्रीमती रॉबिन्सन, प्राध्यापक स्टिग्लर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सनातनी विचारसरणीतील दोष दाखवून घटत्या फलाची प्रवृत्ती फक्त शेतीच्या क्षेत्रातच न दिसता देशाच्या सर्व क्षेत्रात ही प्रवृत्ती दिसून येते हे स्पष्ट केले. म्हणूनच या सिद्धांताला आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी वाढते उत्पादन फल, स्थिर फल आणि घटते फल या उत्पादनाच्या वेगवेगळ्या अवस्था न मानता उत्पादनाचा बदलत्या प्रमाणाचा नियम
म्हणून त्याचे विश्लेषण केले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, या बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या अनेक अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण सविस्तर पाहूयात. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन यांची. सॅम्युएल्सन यांचं असं मत होतं की सापेक्षतेने स्थिर असणाऱ्या इतर उत्पादन घटकाच्या मानाने एका उत्पादन घटकामध्ये वाढ झाली असता उत्पादन वाढेल, तथापि एका विशिष्ट मर्यादेनंतर त्या उत्पादन घटकात होणाऱ्या वाढीपासून मिळणारे उत्पादन कमी कमी होत जाते. म्हणजे इतर जे उत्पादन घटक आहेत त्या उत्पादन घटक जे आहेत त्यातल्या एका उत्पादन घटकामध्ये जर वाढ केली आणि बाकीचे उत्पादन घटक जे आहेत ते स्थिर ठेवले तर काही विशिष्ट मर्यादेमध्ये त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्या मर्यादेनंतर त्या उत्पादन घटकामध्ये हळूहळू ते उत्पादन जे आहे ते कमी कमी होत जाते, असं प्राध्यापक सॅम्युएल्सन यांचं मत होतं. त्यानंतर श्रीमती जोन्स रॉबिन्सन यांच्या मते उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकात क्रमशः वाढ करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ होते, त्याला घटत्या उत्पादनाचा नियम असे म्हणतात. म्हणजे एक घटक स्थिर ठेवायचा आणि इतर घटकामध्ये क्रमशः वाढ करीत जायची आणि मग एका विशिष्ट मर्यादेनंतर घटत्या दराने त्या उत्पादनामध्ये घट होत असते, असं ह्या नियमाचा अर्थ श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक बेनहेम यांनी उत्पादन घटक समुदायापैकी एखाद्या घटकाचे प्रमाण वाढवित नेले असता विशिष्ट बिंदूनंतर त्या बदलत्या उत्पादन घटकाचे प्रथम सीमांत उत्पादन व नंतर सरासरी उत्पादन घटत जाते. म्हणजे जो काही उत्पादन घटकाचा समुदाय आहे त्या समुदायापैकी बाकीचे घटक स्थिर ठेवायचे आणि एखाद्या घटकाचे प्रमाण वाढवायचे आणि एका ठराविक बिंदूनंतर मग त्या उत्पादन घटकाचे प्रथम सीमांत उत्पादन आणि नंतर सरासरी उत्पादन घटते, असं प्राध्यापक बेनहेम यांनी बदलत्या प्रमाणाच्या नियमाचा अर्थ सांगत असताना त्याची व्याख्या दिलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण या बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे विश्लेषण बघत असताना एका कोष्टकाद्वारे, एका तक्त्याद्वारे आपण त्याचं विश्लेषण बघणार आहोत. बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे त्या नियमामध्ये बाकीचे जे घटक आहेत ते घटक कायम ठेवायचे, स्थिर ठेवायचे आणि फक्त एका घटकामध्ये बदल जर केला तर त्याचा उत्पादनावर कसा आणि कोणत्या प्रकारे परिणाम होतो हे या कोष्टकाद्वारे इथं स्पष्ट केलेलं आहे. ते आपण एका काल्पनिक उदाहरणाद्वारे त्याचं विश्लेषण करणार आहोत, त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. समजा एखाद्या शेतकऱ्याजवळ 2 एकर जमीन आहे आणि ती जमीन स्थिर आहे, म्हणजे त्यात काहीही बदल होणार नाही, म्हणजे ती जे आदान आहे किंवा तो जो उत्पादनाचा घटक आहे तो स्थिर आहे, कायम आहे. परंतु श्रमिकांची जी संख्या आहे ती श्रमिकांची संख्या मात्र शेतकरी काय करतो, वाढवतो. म्हणजे श्रम या आदानात बदल झाल्यास त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होतो हे आपण या स्क्रीनवरती जे कोष्टक दिलेलं आहे त्या कोष्टकाद्वारे आपण सविस्तर बघूया. हे जे कोष्टक आहे या कोष्टकामध्ये आपण जमिनीचं जे क्षेत्र आहे म्हणजे स्थिर घटक दाखवलेला आहे, त्यानंतर श्रम हा बदलता घटक दाखवलेला आहे, त्याच्यानंतर एकूण उत्पादन हे क्विंटल मध्ये दाखवलेलं आहे, सरासरी उत्पादन सुद्धा क्विंटल मध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर सीमांत उत्पादन हे सुद्धा क्विंटल मध्ये दाखवलेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बदल कशा प्रकारे होतो, त्या उत्पादनातील प्रवृत्ती कशी आहे ती प्रवृत्ती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर त्याचे जे टप्पे आहेत ते टप्पे या कोष्टकामध्ये दाखवलेले आहेत. हे जे कोष्टक आहे या कोष्टकात शेती क्षेत्रात 2 एकर जमिनीमध्ये श्रम या उत्पादन घटकात कसा बदल होत जातो ते स्पष्ट केलेलं आहे. कामगारांची जी काही संख्या आहे ती संख्या 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे ती संख्या जी आहे त्या संख्येमध्ये वाढ होते. त्यावेळी सरासरी जे उत्पादन आहे ते सरासरी उत्पादन 8, 10, 12 त्याच्यानंतर ते 12 असे स्थिर राहते, म्हणजे वाढत जे आहे ते वाढत जाते. तर सीमांत उत्पादन जे आहे ते 8, 12, 16 असे वाढत जाते. म्हणजे एकूण उत्पादनात जी वाढ होते ती उत्पादन वाढीचा वाढता दर दर्शवते, म्हणून त्यास वाढते फल असे म्हणतात. ही बदलत्या प्रमाण सिद्धांताची पहिली अवस्था आहे. म्हणजे सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन आणि एकूण उत्पादन या सगळ्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ही जी आहे ती
पहिली अवस्था आहे. त्यानंतर कामगारांची संख्या 4, 5, 6, 7, 8 अशी वाढत गेल्यास सरासरी उत्पादन जे आहे ते सरासरी उत्पादन 12, 11, 10, 9 व 8 अशा प्रकारे ते जे उत्पादन आहे ते उत्पादन हळूहळू कमी होत जाते. त्यावेळी सीमांत उत्पादन जे आहे ते सीमांत उत्पादन 12, 7, 5, 3 व 1 असे घटत जाते. या ठिकाणी घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत या ठिकाणी आपल्याला प्रत्ययाला आलेला दिसून येतो. ही बदलत्या प्रमाण सिद्धांताची काय झाली? दुसरी अवस्था झाली. त्याच्यानंतर कामगारांची जी संख्या आहे ती कामगारांची संख्या 9, 10 व 11 अशी वाढत गेल्यास एकूण उत्पादनात घट होते, म्हणून एकूण उत्पादन वक्र जो आहे तो खाली घटत जातो. यावेळी सरासरी उत्पादन 7, 11, 6 व 5 असे घटत जाते, तर सीमांत उत्पादन 0, -4 व -5 असे घटत जाते. या ठिकाणी बदलत्या प्रमाण सिद्धांताची तिसरी अवस्था म्हणजे उणे फल जे आहे ते उणे फल प्रत्ययाला येते. या अवस्थेत सीमांत उत्पादनात होणारी जी घट आहे ही घट सरासरी उत्पादनातील जी घट आहे त्या घटीपेक्षा कशी असते तर जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन दोन्ही समान होतात. त्यानंतर सीमांत उत्पादन वक्र खालच्या दिशेला तर सरासरी उत्पादन वक्र वरच्या दिशेला पडलेला असतो. आणि दुसऱ्या अवस्थेनंतर एकूण उत्पादन वक्र खाली घसरत जातो. हे आपण समोर जे स्क्रीनवरती आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये या गोष्टी दर्शवलेल्या आहेत. या आकृतीमध्ये उत्पादनाचं जे फल आहे त्या उत्पादन फलाच्या 3 अवस्था दाखवलेल्या आहेत. CO म्हणजे सीमांत उत्पादन, SO म्हणजे सरासरी उत्पादन, AO म्हणजे एकूण उत्पादन. हे आपल्याला या आकृतीमधून त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे हे दर्शवले जाते. 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्था या आकृतीद्वारे दाखवलेल्या आहेत. उत्पादन बदलत्या प्रमाणाचा नियम जो आहे तो प्रत्ययास येत असताना त्याच्या विविध ज्या अवस्था आहेत त्याचे विविध जे टप्पे आहेत ते टप्पे आपणास दिसून येतील. त्यातला पहिला जो टप्पा आहे तो टप्पा आहे ती जी अवस्था आहे त्याला अवस्था सुद्धा म्हणता येईल. उत्पादनाचा पहिला टप्पा किंवा वाढते फल किंवा अवस्था असेही त्याला म्हणता येईल. पहिला जो टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन वाढत्या दराने वाढते. त्यामुळे सीमांत उत्पादन जे आहे ते सीमांत उत्पादन सुद्धा काय होत असते तर वाढत जाते. सरासरी उत्पादन वाढत जाऊन कमाल जो बिंदू आहे महत्तम जो बिंदू आहे त्या महत्तम बिंदूला ते पोहोचत असते. म्हणजे एकूण उत्पादन जे आहे त्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होते. म्हणजेच पहिल्या टप्प्यात सरासरी उत्पादन एकसारखे वाढत जाते, कारण स्थिर आदानांच्या मानाने बदलत्या आदानांची संख्या जी आहे ती संख्या अधिक वापरल्याने स्थिर घटक अधिक कार्यक्षम रीतीने वापरले जातात. एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन सुद्धा वाढते. तसेच बदलत्या घटकांची परिमाणे वाढल्याने श्रम विभागणी व विशेषीकरण जे आहे ते विशेषीकरण शक्य होते. बदलत्या घटकांची उत्पादकता वाढल्याने वाढत्या फलाची प्रचिती येते. सामान्यतः स्थिर आदाने ही अविभाज्य असतात. त्यावेळी बदलत्या आदानांची अधिकाधिक परिमाणे अविभाज्य स्थिर आदानांच्या परिमाणांबरोबर वापरल्याने स्थिर उत्पादन घटकांचा प्रकर्षित वापर जो आहे तो वापर केला जातो. म्हणूनच काय होतं त्यामुळं उत्पादन वाढतं. हे जे उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणामध्ये श्रमांची नग संख्या वाढवल्याने जमिनीचा वापर जो आहे तो कार्यक्षमतेने वापर त्याचा करता येतो. म्हणून एकूण उत्पादनात वाढ होते. उत्पादनातील अंतर्गत व बाह्य बचतीमुळे वाढत्या फलाचा जो नियम आहे तो नियम अनुभवास येतो. म्हणूनच या पहिल्या टप्प्याला वाढत्या फलाचा जो टप्पा आहे तो वाढत्या फलाचा टप्पा असं म्हणता येईल. म्हणजे उत्पादनातील अंतर्गत बाह्य बचतीमुळे वाढत्या फलाचा जो नियम आहे तो वाढत्या फलाचा नियम प्रत्ययास येतो. यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे, दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे घटते फल. हा जो टप्पा आहे या टप्प्यात घटत्या फलाची जी अनुभूती आहे ती घटत्या फलाची अनुभूती येत असते.
श्रीमती जॉन रॉबिन्सन जे आहेत त्या रॉबिन्सनच्या मते उत्पादन घटक जे आहेत त्या घटक परस्परांना अपूर्ण पर्यायी असल्याने घटते उत्पादन फल जे आहे ते अस्तित्वात येते आणि या अवस्थेत स्थिर घटकांच्या दुर्मिळतेमुळे उत्पादन घटून श्रमाच्या मात्रा प्रमाणापेक्षा जास्त होतात। यामुळे स्थिर घटक कमी पडल्याने बदलते घटक जे आहेत ते बदलते घटक वापराशिवाय पडून राहून उत्पादनाची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता घटते। यामुळे सरासरी उत्पादन हळूहळू घटते तर सीमांत उत्पादन वेगाने कमी होऊन शून्य होते। यामुळे ही जी अवस्था आहे या अवस्थेला घटते फल असे म्हणतात। म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादन घटकांची पर्यायता अपूर्ण असल्याने घटत्या फलाची जी प्रवृत्ती आहे ती घटत्या फलाची प्रवृत्ती दिसून येते। म्हणजे उत्पादन घटकांच्या पर्यायतेची जी लवचिकता आहे ती लवचिकता मर्यादित असते। हा झाला उत्पादन फलाचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। उत्पादक जे घटक आहेत ते घटक एकमेकास पूर्ण पर्याय असते तर हा नियम जो आहे तो नियम अनुभवास आला नसता। यानंतरचा तिसरा टप्पा आहे, तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे उणे फल किंवा त्यालाच ऋण फल असं म्हटलं जातं। या तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादनात घट होते आणि बदलत्या आदान जे आहेत त्या आदानांचे सीमांत उत्पादन हे शेवटी उणे होते। हा जो टप्पा आहे या टप्प्यात स्थिर घटक खूप कमी पडू लागतात तर बदलते जे घटक आहेत ते घटक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त झालेले असतात। यामुळे श्रमातील वाढीबरोबर एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन यात घट होत जाते। परंतु एकूण उत्पादन व सरासरी उत्पादनात घट होत असली तरी ही ती धनात्मक असते। तसेच सीमांत उत्पादन घटत असताना ते उणे किंवा ऋण होते म्हणजेच अक्षाच्या खाली जाते। यामुळे या टप्प्याला किंवा या अवस्थेला ऋण किंवा उणे फल असे म्हटले जाते। म्हणजे हे जे उत्पादन आहे स्थिर जी आदाने आहेत त्या स्थिर आदानांच्या मानाने बदलत्या आदानांची जी संख्या आहे ती संख्या अतिरिक्त होऊन उत्पादन घटकांच्या कार्य जे आहे त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे उत्पादन वाढण्याऐवजी काय होतं ते उत्पादन जे आहे ते कमी होतं आणि ही जी अतिरिक्त नगसंख्या आहे त्या अतिरिक्त नगसंख्येमुळे स्थिर घटकांची कार्यक्षमता जी आहे त्या कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो आणि या टप्प्यात मग बदलत्या घटकांच्या विपुलतेने त्यांची सीमांत उत्पादकता जी आहे ती ऋण किंवा उणे होते। हा जो टप्पा आहे या टप्प्यात बदलत्या घटकांची संख्या अतिरिक्त झाल्याने उत्पादनातील जे तोटे आहेत ते तोटे किंवा त्यालाच आपण बेबचती असं म्हणू त्या वाढत जातात। थोडक्यात काय सांगता येईल तर उत्पादन घटकांची अविभाज्यता व दुर्मिळता ही बदलत्या प्रमाणाच्या नियमाची कारणे आहेत। थोडक्यात बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे तो नियम म्हणजे वाढते फल, घटते फल आणि उणे फल यांचा संयोग आहे। हे बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे त्या नियमामध्ये हे जे 3 टप्पे आहेत किंवा हे जी 3 फले आहेत ती 3 फले आपल्याला दिसून येतात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो नियम आहे हा जो बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आहे किंवा त्यालाच नियम असं म्हणता येईल। हा जो नियम आहे तो विविध जी गृहीत आहेत त्या गृहीतांवर आधारलेला आहे। ती गृहीत असतील तरच हा जो नियम आहे तो हा नियम प्रत्ययास येतो किंवा त्याची तो सिद्धांत दिसून येतो। त्यातलं पहिलं जे गृहीत आहे ते गृहीत म्हणजे विविध उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल करता आला पाहिजे। उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादन घटकांच्या प्रमाणामध्ये काय करता आला पाहिजे तर बदल करता आला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं गृहीत आहे ते म्हणजे बदलत्या आदानांच्या सर्व घटकांची कार्यक्षमता समान असते व त्यांची किंमत स्थिर असते। म्हणजे जे काही घटक त्यामध्ये वापरले गेलेले आहेत, जे काही आदाने वापरली गेलेली आहेत त्या सर्व घटकांची जी कार्यक्षमता आहे ती समान असते आणि त्यांची किंमत सुद्धा काय असते स्थिर असते। त्यानंतर तिसरं जे गृहीत आहे ते म्हणजे बदलत्या घटकांचे प्रमाण कमी जास्त करून त्यांच्या आधारे स्थिर घटकांचा पूर्ण वापर करता येतो। म्हणजे बदलते जे घटक आहेत त्यांचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करता येऊ शकतं आणि ते तसं करून
त्यांच्या आधारे स्थिर घटकांचा जो वापर आहे तो पूर्णपणे करता येतो. त्याच्यानंतर चौथं गृहीत आहे, हा नियम केवळ अल्प काळातच अनुभवास येतो, दीर्घकाळात अनुभवास येत नाही. हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे तो फक्त अल्प काळातच अनुभवास येतो. हे एक महत्वाचं गृहीत आहे. त्याच्यानंतर पाचवं गृहीत आहे, उत्पादनाच्या प्रक्रियेत काही घटक स्थिर असले पाहिजेत तर काही घटक बदलते असले पाहिजेत. म्हणजे उत्पादनाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सगळेच घटक स्थिर असून चालणार नाहीत आणि सगळेच घटक बदलते असून चालणार नाहीत, तर काही घटक स्थिर असले पाहिजेत आणि काही घटक बदलते असले पाहिजेत. त्याच्यानंतर सहावं गृहीत आहे, उत्पादन तंत्र असेल, उत्पादन घटकांची गुणवत्ता असेल, व्यवस्थापन पद्धती असतील, यंत्रसामग्री असेल किंवा उद्योग व विद्या या गोष्टी असतील, या गोष्टीत बदल होत नाही, हे गृहीत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सातवं गृहीत आहे, पैशातील मूल्याबाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही. पैशाचं जे मूल्य आहे त्या मूल्याच्या बाबतीत मात्र हा सिद्धांत काय होतो, लागू पडत नाही. त्याच्यानंतर आठवं गृहीत आहे, उत्पादन घटकांचे अत्युत्कृष्ट प्रमाण घेऊन उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थेच्या बाबतीत हा सिद्धांत खरा ठरतो. त्याच्यानंतरचं गृहीत आहे, उत्पादनांचे वेगवेगळे नग सारखेच असतात आणि उत्पादन घटक जे आहेत ते मात्र पूर्णपणे विभाज्य करतात. हे आपल्याला विविध जी गृहीत आहेत, हे विविध गृहीत किंवा त्यालाच आपण मर्यादा असं म्हणू, मर्यादा दिसून येतील. त्यानंतर आपण हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे त्या बदलत्या प्रमाणाचे जे महत्व आहे किंवा जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आपण सविस्तर बघूयात. हा जो नियम आहे या नियमावर आपण ज्या आता मर्यादा पाहिल्या किंवा जी गृहीत आहेत ती गृहीत पाहिली, ते जरी असलं तरी सुद्धा हा जो नियम आहे, हा जो सिद्धांत आहे तो सर्व प्रकारची जी उत्पादन क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांना लागू पडतो. म्हणजेच त्याचं जे महत्व आहे ते त्याचं महत्व आजही मान्य करावं लागतं. याचे जे महत्व आहे किंवा याच्या जे उपयोगिता आहे त्या आपण सविस्तर बघूया. त्यातलं पहिली उपयोगिता आहे ती म्हणजे या नियमामुळे कारखान्यातील जे बदल आहेत त्या बदलत्या घटकांचे न किती वाढवता येतील याची कल्पना येते. त्यानंतर अविकसित व विकसित राष्ट्रात उत्पादनाचे तंत्र निवडताना या नियमाचा उपयोग होतो. तिसरी उपयोगिता आहे, पुरवठ्याची जी लवचिकता आहे त्या पुरवठ्याच्या लवचिकतेची कल्पना येते. चौथी उपयोगिता आहे, विभाजनाचं जे कार्य आहे त्या विभाजनाच्या कार्यामध्ये उत्पादन घटकांना योग्य मोबदला देण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्याच्यानंतर 5, पर्याप्त उत्पादनाचे जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करता येते. 6, सरकारला कर आकारताना ते उपयुक्त, हा जो नियम आहे तो उपयुक्त ठरतो. आणि 7, हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे या नियमामुळे शेती व्यवसायातील सखोल आणि विस्तृत जी शेती पद्धती आहे त्या शेती पद्धतीतील जो फरक आहे तो फरक स्पष्ट करता येतो. हा जो आपण आता बदलत्या प्रमाणाचा नियम बघितला त्याचा अभ्यास करत असताना विविध गोष्टी आपल्या समोर आल्या. प्राध्यापक सॅम्युएल्सन जे आहेत त्यांच्या मते हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्या नेहमीच्या पाहण्यातील व अनुभवास येणारी एक तांत्रिक व आर्थिक स्वरूपाची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. उत्पादनातील ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबी या सिद्धांताने समजतात. म्हणूनच व्यावहारिक दृष्ट्या तो जो सिद्धांत आहे तो सिद्धांत उपयुक्त व महत्वाचा सिद्धांत आहे. हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे तो बदलत्या प्रमाणाचा नियम आपण या ठिकाणी सविस्तर बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी बदलत्या प्रमाणाचा नियम याची सविस्तर चर्चा केली आहे. हा नियम अभ्यासत असताना आपण त्याची प्रस्तावना, त्या नियमाच्या विविध तज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्याचे आकृतीच्या आणि कोष्टकाच्या द्वारे त्याचं सविस्तरपणे विश्लेषण, त्यानंतर त्याचे जे टप्पे आहेत त्याच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांचा आपण सविस्तर त्याची चर्चा केली. त्याच्यानंतर त्याची जी गृहीत आहेत, मर्यादा आहेत त्या मर्यादा आणि या बदलत्या प्रमाणाचं महत्त्व किंवा त्याची जी उपयोगिता आहे या मुद्द्यांची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. हा नियम जो आहे तो नियम आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. तर मित्र हो, आज या ठिकाणी आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.